माझं नाव अलका देवीदास पडघे, घाणवळ आश्रमशाळेवर काम करते. मला लाडके भावाचे पैसे नको आहेत, माझा रोजगार पाहिजे. मी रोहिणी वारगडे गोंदे आश्रमवरती काम करते. मला 20 वर्ष झाले मी काम करते. मुख्यमंत्री भाऊला माझी एवढीच विनंती आहे का तुझ्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊ नका, मला कामावरती घ्या, एवढीच माझी विनंती आहे. मी रेखा प्रकाश भोये साखरा आश्रम शाळेत काम करत आहे. 2006 पासून काम करत आहे. पण आम्हाला आज 20 वर्ष झाले आहेत. पण आज आम्हाला अचानकपणे म्हणजे कामावर काढून टाकण्यात आलं आहे. हे लाडक्या बहिणीचे जे पैसे भेटतात ते आम्हाला नको पाहिजेत. आम्हाला हक्काचं आमचं काम जे आहे तेच आम्हाला पाहिजे. म्हणजे आम्ही हक्कानं आमची मंजुरी करून आमचं घर कुटुंब हे आम्ही आमच्या मर्जीने आम्ही चालवू शकतो. जी जबाबदारी आहे ती आमच्या स्वतःच्या हिमतीवर आम्ही आमच्या जबाबदारीवर आम्ही पार पाडू शकतो. मी वंदना रघुनाथ मागी, मी पाळी शाळेवर काम करते. 20 वर्ष काम केलं, पण आम्हाला आता काढून टाकलं, कामावरून कमी करण्यात आलं. आमची मुलं आम्ही कशी पोचणार, आमची चूल विझून टाकली. आमच्या मुख्यमंत्र्यांना मी एवढीच विनंती करते की आम्हाला 1500 रुपये नको आहेत आणि आम्हाला कामावर घ्या, असं आमची विनंती आहे. नमस्कार. भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या माध्यमातून 9 तारखेला 9 मार्च, खरं तर 8 मार्च हे महिला दिन आहे, जागतिक महिला दिन, आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी 9 मार्चला जव्हार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर एक अभिनव आंदोलन आम्ही करत आहोत. माझ्यासोबत असलेल्या सगळ्या 60 माझ्या बहिणी, या भगिनी या माझ्याच नव्हे तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत. आणि यांना 20 वर्ष आपल्या आश्रमशाळांमध्ये धुलाई कर्मचारी म्हणजे मुलांचे कपडे बिछाना धुण्याचं काम या 20 वर्ष करत होत्या. त्याचबरोबर इतर अनेक अतिरिक्त कामं आश्रमशाळेची, स्वयंपाकापासून तर सगळी कामं या महिलांनी भगिनींनी केली. आणि 20 वर्षानंतर अचानकच यांना कामावरून काढून घरी बसवण्यात आलं. हा मोठा अत्याचार इथल्या भूमिपुत्र भगिनींवर आहे, आदिवासी कष्टकरी महिलांवर आहे. आणि याचा निषेध नोंदवण्यासाठी 9 मार्च 2026 रोजी जव्हार एकात्मिक आदिवासी बाल विकास प्रकल्प कार्यालयासमोर या सगळ्या माझ्या भगिनी आणि भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या माध्यमातून धुलाई आंदोलन करणार आहे.